दोस्तों ऐसे ही चाय पीते बैठा था मैं और अचानक से मेरे सामने एक रील आ जाती है और वो रील को मैं रिपोस्ट करता हूँ एक भाई को। एक जो अपना बंदा है उसने मैसेज किए थे मुझे कि भाई किधर है, इतने दिन मिला नहीं, कुछ राइड हुई नहीं, क्या हुआ है, कहाँ पे, क्या बिजी है, क्या ये है, क्या वो है, ऐसा सब चल रहा था। उसको मैंने वो रील भेजी और रील क्या थी वो आपको दिखेगी सामने। तो रील जाने के बाद उसने मुझे रात को 11 बजे मैसेज डाला कि ठीक है चलो चलते। और वो मैसेज के बाद आपका भाई जो रेडी हुआ है और जो व्लॉग आप देखने वाले हो मोटो व्लॉग, वो व्लॉग उस रील का ही नतीजा है। कभी कभी ये रील देख के टाइम पास ही करते हैं लोग, रील से कुछ फ़ायदा भी होता है, वैसा भी हुआ मेरे साथ। तो आपका भाई रील देखने के बाद डायरेक्ट चला गया श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर और वहाँ पे आपके भाई ने मचाया, मोटो व्लॉग किया है और 400 प्लस किलोमीटर की जर्नी की, उसमें 200 प्लस नॉन स्टॉप किया है। आप देखोगे इस व्लॉग में, तो मोटो व्लॉग के लिए तैयार रहना क्योंकि हम जा रहे त्र्यंबकेश्वर। जय भोलेनाथ। मित्रांनो वाजले किती बघा, जवळजवळ 12 वाजत आलेत. उद्या सकाळची राईड आहे. सकाळी 5 वाजता उठायचं आहे आणि 6च्या आत निघायचं आहे आणि 12 वाजलेत. जेमतेम 4 तास झोप मिळेल आय थिंक. साफसफाई करतोय, हेल्मेट पूर्णपणे साफ आहे, मी पण माउंट पण साफ केले, माईक पण साफ केलं, सगळं क्लिअर आहे. करू आपण काम, करूया पण आता काम आणि भेटतो डायरेक्ट राईडवर. ओके, सकाळचा मॉर्निंग व्ह्यू घेऊ, एकदम छान असा सूर्योदय घेऊ, भेटूया डायरेक्ट सूर्योदयाला. तो दोस्तों इस प्रकार मैं निकल रहा हूँ और यहाँ पे आज भी जा रहा है कॉलेज। चलो झूठ मत बोलना, कॉलेज में ही जाना। और अभी मैं निकल रहा हूँ अपनी 220 लेके एक नया अध्याय पे। ये अध्याय लिखा जाएगा आज ही। तो चलिए, जय श्री राम। सुबह सुबह राइड करने का मज़ा अलग ही है। बहुत ठंड है और धूप को कंटिन्यू पड़ा है और उसमें अपन निकल पड़े हैं राइड के लिए, वो भी एक सुंदर पवित्र और पावरफुल जगह पे, जहाँ पे जाके आपको पावर ही मिल सकती है। तो चलो मेरे साथ जुड़ो इस राइड में और एंजॉय करो हर एक पल जो मैं जी रहा हूँ, जो आप जीने वाले हो या जी सकते हो। अगर आप भी राइड को जाते हो या दोस्तों के परिवार के साथ प्लान करके अगर आप भी निकल जाते हो, तो आप भी ये पल जी सकते हो। दोस्तों धुआं देखो कितना है भाई, इतना है कि दिखता ही नहीं है। तो दोस्तों फाइनली हमें जहाँ पे पहुँचना था वहाँ पे आ गए हम। ये डोंगरी के नीचे भेटणे का हमारा ठरा था, म्हणजे या डोंगरीच्या खाली भेटायचं ठरलेलं आणि तिकडे आपण पोहोचलो आहे। तर आता आपले भाऊबंद पोहोचलेत का नाही ते बघावं लागेल, नंतर मग इकडे थांबावं लागेल एका कोपऱ्यामध्ये। आय थिंक सो पोहोचले असतील, हे नहीं पोहोचले वाटतं, नहीं पोहोचले। दोस्तों एक जगह अपन पहुंच गए पर अपन को पता चला कि अपने पंटर लोग हैं ना, वो इधर को ही थे। ऑलरेडी मैं जाने वाला था इधर से, और सोचा कि वो इधर तक नहीं पहुंचे या आगे रहेंगे, तो भाई वो इधर ही थे। यानी वो थिंकिंग रहती है ना, थिंकिंग, वो बोलते हैं ना मेंटली कनेक्टेड, वैसे वैसा सीन है। वो लोग ये ओल्ड वाले ब्रिज पे आए हैं। यहाँ पे आप आराम से फ़ोटो निकल सकते हो क्योंकि ये ब्रिज अभी तो बंद है, तो इसीलिए ये ब्रिज पे है। ये देखो, हाँ हाँ क्या नज़ारा है भाई, सुंदर नज़ारा एकदम। और ये अपनी हिमालयन गैंग। टच करूँ क्या, डायरेक्ट करूँ क्या, करूँ क्या? गोल्ड इज गोल्ड। क्या बोलता है भाई, ये नया राइडर है क्या? ये नया राइडर है? नया राइडर है, नया गाड़ी, नया राइडर, नया गाड़ी नया राइडर। इज्जत बांधिलकी आणि प्रेम, बांधिलकी आणि प्रेम। एकदम ओय शपथ, इकडून तर नजारा अजून भारी है रे। हे बघ गोल फिरते खरंच रे, इथे असं बसलं एखाद तास तरी बरं वाटेल। दोस्तों यहाँ पे है ना, यानी कैमरा में दिख रहा है नहीं दिख रहा है मालूम नहीं, तो ये ऐसा घूम रहा है, ऐसा पानी के ऊपर ये जो लेयर है ऐसा घूम रहा है। धुक्याने बोलती स्वप्न हे पाहिले
पहुँचे पहुँचे सामने पहुँचे ऐसा सीन है ये। बारिश में आप आओगे ना यहाँ पे तो ये रुद्र अवतार लेती है, इतना पानी रहता है, इतना एकदम लेवल। तो दोस्तों फाइनली हम यहाँ पे निकल रहे हमारे अगले पड़ाव की तरफ। ये बोट मुझे पसंद है, अभी नेक्स्ट टाइम ये बोट बनाऊंगा। यहाँ पे रोड पूरा खलास हो गया है, फिर भी लोग आते हैं और जाते। हिमालयन नहीं है रे, पर हिमालयन की याद आ रही है, सत्य। चलो मित्रांनो, आपण आता घाट प्रदर्शन करतोय, म्हणजे घाटाचा एक प्रकार आहे हा छोटासा, तर तो घाट आपण क्रॉस करतोय। तो घाट आपण इथून जातोय, त्या घाटामधनं जातोय आपण। आणि हा घाट खूप प्राचीन काळापासून या जागेवरती आहे। या जागेवरती खूप सारे दिग्गज आले, दिग्गज गेले आणि या घाटाचा त्यांनी उपयोग केला। त्याच घाट रस्त्याने, घाट मार्गाने आपण आपल्या आवडत्या ठिकाणी जात आहोत। आणि त्याच्यामध्ये हे सुंदर सूर्यदेवताचं दर्शन होते आपल्या उजव्या बाजूने, आणि समोरून सुंदर अशी एक रिक्षा स्ट्रेट ड्राईव्ह मारत जात आहे। आणि त्याच्यामध्ये हा एक ऑनच्या दिशेने मारलेला फटका, आणि हा घाट संपला। तर आज अशी कॉमेंट ऐकायची असेल तर तुम्हाला कंटिन्यू ह्या ब्लॉगमध्ये राहावं लागेल, कारण हा ब्लॉग आज बरेच दिवसांनी येत आहे आणि मी माझ्या मनातलं सगळं जे भरलेलं आहे ती भसड निघणार आहे आणि काढणार आहे। आणि त्याच्यात उत्तम अशा दिशेने योग्य यॉर्कर टाकून या ट्रकनी मध्यंतरीत अशी एक जागा निर्माण केली। त्या जागेबद्दल त्यांना काय बोलणार, आणि या जागेमध्ये आपल्याला एक सुंदर असं वसुंधरा असं नावाचं, माझी नेटाचे वसुंधरा हे खूप काहीतरी लिहिलं होतं। डब्यांचा चांगला वापर करून त्यांनी जे काही उत्तम आपल्या खड्ड्यांच्या मधून रस्ता काढून आपण जे निघालेलो आहे त्याबद्दल आपल्याला खूप खूप अभिनंदन, आणि त्यांचा सत्कार करूया गरुडा गेमिंग लाईव्ह यांचा। आणि ही फुलं खूप छान दिसतात, पण ही फुलं जिकडे येतात तिकडे दुसरी कुठल्याच प्रकारची झाडं येत नाही, त्याच्यामुळे थोडंसं वाईटसुद्धा वाटते, चांगलंसुद्धा वाटते। ही फुलं छान आहेत पण खराब पण आहेत तेवढीच। आणि हंत इस प्रवास में हम लोग खाली NH48 को टच करते, और जैसे हम लोग टच करते हमें सिग्नल मिलता है कि आपको NH48 छोड़ना है, और आप छोड़ के डायरेक्ट आ जाते हो तहा वह के इधर, और इधर से वापी स्ट्रेट 82 किलोमीटर्स एंड जवार 47 kilometers to go for the right place baby, and ride is always right. दोस्तों फाइनली वो नज़ारा आ गया जिसकी हमें कब से इंतज़ार था। कधीपासून आम्ही बघत होतो वाट त्या नजाराची, आणि तो नजारा दिसतोय आता तुम्हाला। ॲक्च्युली ही खिंड आहे आणि या खिंडीच्या खाली बघा नदी आहे। आता आय होप की भाऊ आपले थांबले, आपण या नदीपर्यंत पोहोचू शकू, या नदीत एक राऊंड मारू जाऊ शकू। बघूया काय होतं ते। ये देखो गवत अलग ही है इधर, लाल लाल इधरच क्या, अरे एकदम अलग ही गवत है रे। याला दिखाने को चालू किया और गवतच गायब हो गया। कुठे गेलं गवत, म्हणजे एकदम वेगळंच लाल लाल असं तांबूस सारखं गवत आहे, वेगळंच गवत आहे। फुलझाडं बघा इकडे, सगळी प्रकारची झाडं आल्यात यार। वड पण एकदम हिरवगार आहे, आंब्याला पण काय मोर आल्या। वा, पर्वत दिसतोय का समोर, पर्वत बघा किती उंच आहे, खूपच उंच आहे, खूप लिमिटच्या बाहेर। मला असं वाटतं ब्रह्मगिरीच्या ज्या रांगा आहेत ना त्याच्यामधलाच हा पर्वत आहे। काय सुंदर दिसतोय रे, डोळ्याने तर प्रॉपर दिसतोय, कॅमेऱ्यात काय माहिती दिसत असेल नसेल, जवळ गेल्यावर तर कन्फर्म दिसेल। तो बघा, आयुष्यपत काय पर्वत आहे रे, कसलं उंच आहे बाबा, अख्खा दिवस लागेल तिकडे जायला। विषय काय झाला माहिती आहे का भावांनो, थोडंसं आहे ना, मला असं वाटतं की गाडी सुटून जाते आणि मागचा ब्रेक मारला ना की म्हणजे एकदम मजबूत ब्रेक लागतो, असं स्कीट होतोय। त्याच्यामुळे ना टर्न मारताना थोडंसं जरा सांभाळावं लागतं। यहीच टर्न इधरच अपना बाबू ये हुआ था शरणागती, यहीच टर्न आहे। काय फुलं आल्यात मस्त, आणि इकडेच आपला बाबू बिचारा आपल्यापासून थोडासा लांब गेला, कारण हा खूप रिस्की घाट आहे, मुरचुंडीचा घाट खूपच रिस्की आहे। घाबरतात लोक इथे गाड्या चालवायला आज पण, जिकडे आपण लहानपणीपासून गाडी चालवतोय। यायच तो आहे ना अपना जलवा।
आलो ना भाई, आलो ना भाई, कसली हे घाई. हा जाईल का? जाईल तर चल. कुठे? इथे. ये देखो अचानक से कहाँ पे आ गए हम लोग. आई थिंक सो, आई होप की शूटिंग चालू रहेगी. ये डायरेक्ट ब्रिज के नीचे आ गए रे. एवढं जोरात बाथरूम आले ना मला आता, एकदम नेक्स्ट लेवल बाथरूमला आले. नेक्स्ट लेवल. असं उलट लावू म्हणजे ब्रिजचा नजारा दिसेल. बांधिलकी मेंबर भेटले, एक जितेंद्र आणि एक गौरव, बरोबर ना. आणि हे इकडे गाडी वॉश करत होते या ब्रिजच्या इथे मस्तपैकी. दाजींची गाडी आहे त्यांच्या, आणि ती वॉश करत होते. आणि असंच गप्पा गोष्टी झाल्या. आणि विषय काय माहिती आहे का, ते रील शूट करतात. आणि एक रील येईल ना, ते तुम्ही बघा. का नाद करतीस का, या ब्रिज खाली यावंच लागतं ना. आता ते शूट करतील ना, ते तुम्ही बघा. ओके. इज्जत भाई दोघांना पण, आणि प्रेम. मला रील बनवत होतो आणि जितेंद्रला घाई लागली, त्याच्यामुळे सगळी वाटच लागून राहिली. जितेंद्र बोलतो मला जायचं, आणि इकडे घात झाला, पूर्ण घात झाला. डायरेक्ट स्क्रीन भाईचे हात थरथरायला लागले बघा. भाई खतरनाक हात थरथरत आहेत. 50,000 खेळ नाही पण ही ग्लास आहे. ग्लास आहे, त्याचं टेन्शन नाही. प्रोटेक्शन ग्लास आहे, वाचलं. टेन्शन घेऊ नको. ॲक्शन फाय बोलते ना. आणि मस्करीत पडलंय हेल्मेट. पण मला तर वाटलं की टेकलं पण नाही कॅमेरा, आणि तरी पण लागलाय कॅमेराला. असा सीन आहे. ग्लास आहे ती. ग्लास आहे, पण हात बघा, हात बघा. थर 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 थर. 50,000चा खेळ. तर आता रील आपण शूट करू आणि एंड ऑफ द गेम करू. तर मित्रांनो, इकडे छान सुंदर वातावरण होतं, त्याच्यामध्ये आम्ही मस्त टाइम स्पेंड केला. इकडे एकदम जबरदस्त होतं, एकदम नदी वाहते आणि आजूबाजूला पण छान वातावरण. इकडे बाईक, तिन्ही बाईक. हा ब्रिज आहे, या ब्रिजच्या खाली नेलेलं. आता मी निघतो इथून रस्ता आहे, तुम्ही पण येऊ शकता कधी. आणि मस्त नदी आहे एकदम. आता पब्लिक आली, आधी पब्लिक नव्हती, आता पब्लिक आली. इथून एकदम इझिली रस्ता आहे, इझी पिझी, एकदम इझी पिझी. याला हे उभे बिबे राहतात रे. मी नाही राहणार, मी बसूनच गाडी चालवणार. मी किंग है, किंग उभा नहीं रहता, किंग बैठ के ही जाएगा. बादशाह जैसा बैठ के ही गाड़ी चलाएगा. ये इधर से जाने के बाद ऐसा फुल टर्न मारने का. अरे फुल टर्न मारने के बाद डायरेक्ट आप ऐसे ऊपर चढ़ोगे 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 चढ़ोगे. और यहाँ से है रोड, यहाँ से डायरेक्ट सीधा सीधा निकल के जाने का मेन रोड पे. चलिए शुरू करते हैं. आपण पोहोचलोय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे. आणि बोर्डाने स्वागत पण केलं आपल्या तिकडे. आणि तुम्हाला एकच सांगेल की इकडे समोर आता तुम्हाला दिसत नसेल, धुकं आहे भरपूर, पण श्री ब्रह्मगिरी पर्वत दिसायला लागले. हे बघा, इथून पण दिसतं, तिकडून पण दिसतं. तर आता आपण एकदम जवळ पोचलोय आणि मस्त वाटते, म्हणजे पॉझिटिव्ह वाटते. वाईब तो है यार, वाईब तो है. मित्रांनो, आपण पूर्ण वळसा घेऊन आलोय बघा. आता समोरच तुम्हाला दिसत आहेत ते ब्रह्मगिरीचे पर्वत आहेत, एकदम प्रॉपर दिसत आहेत. आता म्हणजे खूप मोठा वळसा घालावा लागतो इथे पोहोचायला, आणि तो वळसा घातल्यावर हा असा सुंदर नजारा तुमच्या समोर दिसेल, जर तुम्ही पालघरच्या इथून येतात तर. ओके, एवढं लक्षात घ्या. नाही तर तुम्ही शिर्डी नाशिकवरून येत असत तर तुम्हाला नाही दिसणार, आणि पुण्यावरनं येत असेल तरी नाही दिसणार. हा नजारा जर तुम्हाला बघायचा असेल तर पालघर रस्त्याला जा, 2-3 किलोमीटर लांब जा, तिकडून समोर एकदम छान असा सुंदर नजारा तुम्हाला दिसून येईल. मंदिर समोरच आहे. तर भावांनो, आपण पोहोचलोय. जय श्री त्र्यंबकेश्वर महाराज, जय श्री त्र्यंबकरा. आपण ठेवल्यात आपल्या गाड्या इकडे. भाऊंच्या आहेत आणि भाऊंची पार्किंग आहे एकदम मंदिराच्या समोर. काय नाव भाऊ तुमचं? मंगेश मंगेश दोंदे.
मंगेश धोंडे आणि मंगेश धोंडे भाऊंचं इकडे पार्किंग आहे आणि फक्त 50 रुपयात तुम्ही इथे दिवसभर गाडी ठेवू शकतात आणि वरती सामान पण ते ठेवणार त्यांच्या घरी. म्हणजे याच्यासारखं सुख नाही. आणि भाऊंना इज्जत आणि प्रेम. आता आपण भाऊंकडे सामान ठेवूया आणि नंतर आपण जाऊया डायरेक्ट श्री महाकाल यांच्या दर्शनाला. जय श्री त्र्यंबकराज. तर फायनली आपलं सगळं वस्तू ठेवून झाल्यात मंगेश भाऊंकडे आणि आता इथे पाणी बिणी हातपाय धुवायला पाणी पण आहे. हां, श्री तुळशी माता पण आहे. नमस्कार करून तुम्ही जाऊ शकता. तर आता बघू आपण लाईनचा पण विषय करतील, बघूया काय होता. रसोई कथा मेसेज चालू आहे. आपण आगे बाहेर. म्हणजे विषय असा आहे ना की आजकाल थोडंसं प्रॉपर लेवलला चेकिंग चालू आहे. ती चेकिंग यांची गैरहाय लावली आणि आम्ही त्यासाठी थांबलो इकडे. आणि काय तुम्हाला कोरोनाचा वगैरे विषय असेल ना तर इथल्या इथे सॉल्व होईल. जय शिवराय भावांनो. हॉटेल सह्याद्रीनी खूप छान असं लावलं आहे इथे महाराजांचं प्रतिमा. आणि इथून आपण चालत चाललो आहे. आता समोरच मंदिर आहे, मागून गाड्या येत आहेत. सगळीकडे नो पार्किंग लिहिले पण सगळीकडे गाड्या चालतात. आणि इकडे द लेजंड लहान मुलांना पळवणारी गाडी ओमिनी. यस, 4x4 थार. तर आता आपण जाऊया डायरेक्ट मंदिराच्या आवारात. भावना आपली बांधिलकी फॅमिली त्र्यंबकेश्वरमध्ये डायरेक्ट कल्याण वाया पुणे. इज्जत आणि प्रेम. हो नक्की नक्की. जय महाकाल. भावांना आपण आता पोहोचलो. समोर आपलं मंदिर आहे. आता आपण दर्शन घेऊया आणि इथे आल्यावर आपण जरा शुद्ध होऊया. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे. बघा, ही माहिती तुम्हाला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला घरातून बाहेर निघायला लागेल आणि त्याचं मंदिरात यावं लागेल तरच तुम्हाला ही माहिती मिळेल. जय महाकाल. भावनो यांनी आहे ना वेगळ्या प्रकारची शूटिंग चालवली. मी वन शॉट घेण्यासाठी एवढी मेहनत घेतली. तुला या बाजूला आणला, मंदिर घेतलं, सगळं घेतलं, ही ओढणी घेतली आणि तू सगळं कटमध्ये घेतलं. पण ठीक आहे. जय महाकाल. चला आता मित्रांनो आपण पोहोचलोय मध्ये आणि इतका सुंदर दरवाजा आहे ना आपण आणि एकदम शांतता आहे. आवाज पण नाही आणि गर्दी पण नाही आहे. मला असं वाटतं VIP इथे गर्दी नसते असं वाटतं. पण आता आपण साध्या मार्गाने आलो आहे तरी पण गर्दी नाही आहे असं बोलू शकतो आपण. आणि थंडगार वाटतं रे, एकदम दगड वगैरे छान वाटतं. खूप फिरून जायचं आपल्याला, खूप फिरून. मित्रांनो आम्ही आता आलो आहे आणि इथे जर गंध नाही लावला तर अर्थ नाही आणि म्हणून गंध लावतोय. जय महाकाल. पाहिजे असं तुला. जय महाकाल. जय त्र्यंबकराज गिरिजा. जय महाकाल. मित्रांनो आता कसं वाटते की नाही असं प्रॉपर म्हणजे आलोय तर वाटलं पाहिजे. थांबा थांबा माझं ओढणी सरकली. जय महाकाल. चला. ओम नमः शिवाय. 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 फायनली मित्रांनो लाईन खोलली आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहोत दर्शनाला. आता डायरेक्ट आपण दर्शनाला. मित्रांनो दर्शन झालं आपलं, खूप व्यवस्थित दर्शन झालं आणि आता आपण बाहेर आलो. जय श्री त्र्यंबकराज. हर हर महादेव. मित्रांनो इथे बघा समोर आरती आहे. जय श्री त्र्यंबकराज. जय श्री शिव ओंकारा. समोर दोन्ही आरती आणि हे सुंदर मंदिराचा आवार खूपच छान. इथं दर्शन घेतल्यावर बघा इथे किती शांतता आहे आणि तिकडे जोरदार गर्दी गोंगाट आणि इकडे एकदम शांतता. मित्रांनो आम्ही इथे बसलो होतो गरुडा गुरुजी आणि साई गुरुजी. तर इथे एक यजमान आले आणि त्यांचे काही प्रश्न आहेत
तर त्यांचं मी निराकरण करतोय आणि ते बोलले की तुम्ही जे पण काही उपाय सांगतील ते आम्ही मनापासून आमच्या जीवनामध्ये आजमावू किंवा आम्ही ते वचनपूर्ती करू. तर त्यांना एक छोटीशी चुकीची गोष्ट आणि नाद लागलाय की मंदिराच्या आवारात येऊन पैसे मागायचे. तर त्याबद्दल आता त्यांना आम्ही उपाय सांगतोय. ते तुम्हाला मी सांगणार नाही इकडे. तुम्हाला पण तो उपाय पाहिजे असेल तर हा व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि मला पर्सनली मेसेज करा. मी तुम्हाला तिथे उपाय सांगेन. आता त्यांना त्यांची सवय आम्ही सोडवतो. पुढच्या वेळेस आम्ही येऊ तेव्हा ते एकदम प्रॉपर असतील आणि त्यांच्या उद्योगधंदा आणि आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, पुत्र, पौत्र, धनधान्य, समृद्धी, विद्याभ्यास या सर्वांचा त्याला लाभ होईल असा मंत्र आता साई गुरुजी त्यांना देतील. द्या. मित्रांनो, खूप सुंदर दर्शन झालं. जय श्री त्र्यंबकराज. खूपच मस्त वाटलं इकडे येऊन आणि बऱ्याच दिवसानंतर इच्छा होती इथे यायची, ती पूर्ण झाली. महाकालजींनीच पूर्ण केली. बरं वाटलं आणि मंदिर तर एवढं देखणं आहे की बघत राहावं असं वाटतंय. सुंदरच आहे मंदिर. नमः पार्वतीपते हर हर महादेव. मित्रांनो, इकडे बघा कुंड आहे. सूर्यदेवता आहेत म्हणून जास्त दिसत नसेल पण हे बंद आहे. हे पहिलं चालू असायचं. ह्याच्यामध्ये पण मी असा म्हणजे हातपाय वगैरे धुतलेले असा सीन होता पण आता बंद आहे. आणि मंदिर कुठल्याही पण अँगलनी बघा, कुठल्याही दिशेने बघा, सुंदरच दिसते आणि बघत राहावं असं वाटते. आणि मंदिराच्या आवारात सगळ्या जुन्या वास्तू वगैरे आहेत ना, खूपच भारी वाटते. मित्रांनो, इथे महादेवाच्या 2 पिंड आहेत आणि तिकडे तुम्ही दर्शन घेऊ शकता. एकदम मंदिराच्या बाहेर आहे. तिथे सुद्धा आपण दर्शन घेतले आणि आता आपण निघतोय. जवळजवळ 3 तासाच्या वरती आपण मंदिरात होतो आणि इच्छाच होत नाही मंदिरातनं जायची. सगळेजण एकदम मस्त बसलेलो होतो इकडे आणि खूप छान वाटते. आणि इथे सगळं त्र्यंबकेश्वर महाराजांच्या मंदिराबद्दल सगळी माहिती आहे. खूप सुंदर బండ్లు పెడతాం రండి. अरे जास्त होईल बाबा. వాళ్ళు చెప్పులు వాళ్ళు తీసుకుని పెట్టేసుకోండి. हो, ऐकायला तयार नाही. छान लावलंय पण मस्त आहे. हां, बांधिलकीचं बोल. बांधिलकी तर बोल ना. बांधिलकी प्रेम भेटेल. हां, बांधिलकी. हर हर महादेव. मित्रांनो, फायनली दर्शन वगैरे झालं आणि छोटी मोठी खरेदी पण झाली आणि आता आम्ही निघालोय आणि आता जातोय डायरेक्ट अन्नप्राशन करायला. अन्नग्रहण, अन्न पूर्ण ब्रह्मा. जय त्र्यंबकराज. तर मित्रांनो, फायनली आम्ही निघालो आता. जय श्री शिवशंकर, जय श्री महाकाल, जय शंभूराजे. मित्रांनो, आपण चाललो आता आणि एक आडोसा भेटला आपल्याला. कारण घाट आहे आणि घाट असल्यामुळे आपल्याला एक साईडने आडोसा भेटला आहे. इकडे गाड्या पण भरपूर आहेत आणि सगळी आता गुरंढोरं घरी यायची तयारी झाली आहे. हो, गुरंढोरं यायची घरी येण्याचा टाईम झाले, त्याच्यामुळे जरा जास्तच गर्दी वाढत चालली. आय होप की आम्ही हा 150 किलोमीटरचा प्रवास 2.5 तासामध्ये पूर्ण करू. थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजे रस्ता खराब आहे, तरी पण वी विल ट्राय आवर बेस्ट. आपण पोहोचलोय एका अशा सुंदर गावामध्ये की काय बोलावं यार. मोखाडा. इथे बरेच आपल्या आईनी, आपल्या मावशीने वगैरे आपल्या जीवनातला बराचसा काळ काढला आहे आणि सुंदरच केलं. हे जी चौक केलं ना, खूप छान केलं आणि मस्तच आहे. हा एरिया पण छान बनवला. सूर्यास्त एकदम छानच दिसायला लागला आहे आणि कंटिन्यू आपण जर बघतोय ना तर आपल्याला सूर्यास्तच दिसतोय. म्हणजे कंटिन्यू आपण बघतोय तर सूर्यदेवता आपल्यासोबतच आहेत. छान वाटते. पण आता सूर्यदेवता घरी गेल्यानंतर आपल्याला थोडासा त्रास होणार आहे. कारण म्हणजे एक गोष्ट मला आत्ताच क्लिक झाली की या गाडीची लाईट चालू होत तर हालतच होणार आहे. तर माझं म्हणणं आहे की सूर्यास्त होण्याच्या आत जेवढी खेचता येईल तेवढी खेचूया गाडी. काय बरोबर की नाही भाऊ? जेवढी जमेल तेवढी घेऊन जाऊ ना. एकदा सूर्यास्त झाला की काळोख पडणार, मला पडा होणार, मग आपल्याला यांच्या मागे थांबावं लागेल. पण आपल्या गाडीची लाईट खूप कमी आहे. धडका ये दिल
जमने लगी सजना, क्या ये मेरा पहला पहला प्यार है. नुसते बस आहेत रे इकडे. ही बस जाताना बघूया आपण आता ह्या ब्रिजवरनं. बस आधीच वाकडी झाली रे अशी. यहाँ पे दोस्तों देखो ये गांव है पूरा, यानी यहाँ पे एक इलाका है और यहाँ पे अगर आप जाओगे ना, ये देखो पूरा गांव है नीचे. एकदम सुंदर गाव, एकदम सुंदर गाव आहे. एकदम छोटंसं गाव आहे. एक पण मोठं घर नाही, एकच पत्र्याचं घर दिसते. बाकी सगळी कौलाची घर आहेत, म्हणजे मिक्स घर आहेत, पण एकदम साधी सिंपल घर आहेत. छान वृक्षारोपण झालेलं आहे दोन्ही तर्फा. आणि इथे खाली पोरं ग्राउंड बनवतात समोर. अजून काय पाहिजे? आवाज आहे का? आवाज येत असेल ना, ग्राउंड बनवण्याचा आवाज आहे. मस्त एकदम. बघा ना काय वाटतं. आणि धुकं आले सगळीकडे. आणि त्याच्यात हे सगळे ज्वारी बिरी काय काय लावले रे. बरंच काय काय लावले, म्हणजे शेताच्या जमिनीवर मस्त लावतात. एकदम काळोख पडतोय आणि आपण जव्हार क्रॉस करतोय. हीच ती जव्हारची व्हॅली फेमस. आणि आपण तिथून क्रॉस होतोय आता. सगळ्यांना इज्जत जव्हारची पोरं सगळी. पण काय माहितीये का, पोचायचं आहे ना म्हणून आता वळता नाही येणार. नाही तर वळलो, स्टोरी बिरी टाकली असती. पण पोचायचं. आणि त्याच्यात विषय बघा ना, आपल्या गाडीला लाईटच नाही यार. भाई लफडा, अरे लफडा असा झाला रे, मला तर काही कळला नाही. अरे लफडा असा झाला रे, मला तर काही कळलं नाही. अरे गाडीची लाईटच नाही यार लागत. थोड्या वेळ आधी जर बघितलं असेल तर चालू झालेली आणि आता बंद झाली. गाडी एक असे चालू नाही ना जास्त, त्याच्यामुळे लफडा झालाय. हे झालेली मध्ये जरा. दोस्तो अभी मुझे एक्चुअली चल श्रीमान लेजेंड वाला मुझे ये हो रहा है फील. हम दोनों जब गए थे BMW और RX 100 लेके, उस टाइम भी यही सीन हुआ था. उसके गाड़ी का लाइट नहीं लग रहा था. सेम सीन मेरे साथ हुआ है. अभी अपने गाड़ी का लाइट नहीं लग रहा है, तो वो मेरे पे डिपेंड था, मैं इन पे डिपेंड हूँ अभी. और दूसरे को कुछ लेना देना ही नहीं है. वो साई का है ना, अलग ही रहता है. अभी उसने रुकना चाहिए ना, तो वो अलग ही ऐसा लग रहा है कि वो सोलो राइड पे निकला है. क्या ही बोले. इसको दीप को इज्जत देनी पड़ेगी, क्योंकि वो प्रॉपर लेवल पे चला रहा है गाड़ी. तो देख रहा है मिरर में मैं हूँ या नहीं. मैं बाजू में रहूँगा ना तो रुकता है वो. कुछ भी नहीं दिख रहा है. दोस्तों फाइनली अभी हम लोग आ गए हैं विक्रमगड. गडांचा गड विक्रमगड. सुंदर बाजारपेठ आहे विक्रमगडची. आणि आता इथेच आम्ही स्टॉप घ्यायचा विचार केला आणि म्हणून इकडे थांबणार आम्ही कुठेतरी. आणि मस्तपैकी चहा घेणार आहे. छान आणि सुंदर असा चहा घेणार आहे, असं आमचं ठरलं आहे. एकीकरण झालं आहे आमचं आणि ठरलं आहे. आता बघू काय रे. हां अरे चहा पिऊ आपण आणि निघू मग. शिमला इनला त्या हॉटेलचा चहा मजा नाही येणार रे. तो फाइनली नाश्ता हो गया हमारा. चाय भी एकदम सगळं लेवल व्यवस्थित. अभी यहाँ से डायरेक्ट निकल रहे हैं. आई होप कि ये व्लॉग आपको पसंद आया होगा. मैं हूँ 220, जो आपके गरुड़ा का दिल, प्यार, जिगर का छल्ला, जिगर का टुकड़ा है. और हर टाइम मैं उसको सपोर्ट करती हूँ. इतने साल हो गए पर मेरी जवानी देखो, जैसे हैं वैसे ही आज तलक एकदम बादशाह है. और ये नाम देखा क्या, ये नाम क्या है समझो, भी ऐसा कुछ है. तो विषय ऐसा है, यानी मैं उस टाइम से हूँ जिस टाइम कोई नहीं था, तो इसीलिए वो मुझे बहुत प्यार करता है और मैं भी उसको बहुत प्यार करती हूँ. तो सीन ऐसा है कि व्लॉग अगर अच्छा लगा तो लाइक शेयर सब्सक्राइब कमेंट सब करना, क्योंकि ऐसे ही मेरे साथ वो व्लॉग बनाएगा और आपको रोमांचित करेगा हर बार. बाकी विषय कुछ नहीं, प्यार और बांधिल की. मिलते हैं नए व्लॉग में, नए मोटो व्लॉग में. तब तक के लिए देखते रहना गरुड़ा गेमिंग लाइव को. 220 बोलते हैं ना मेरे भाई.